नव्या कायद्यांशी सुसंगत करणं, जोडणं हे महत्वाचं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल की मागच्याच बजेट अधिवेशनमध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करायचं काम हे त्या ठिकाणी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी केलंय. त्यांनी काय केलंय? या डिजिटल युगात जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांना अनुसरून सोशल मीडियावरील लैंगिक छळ याचा आता बीएनएसच्या न्याय प्रणालीमध्ये त्या कायद्यांमध्ये तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबरीने ऑनलाईन बदनामी, त्याचबरोबरीने फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याच्या ज्या धमक्या दिल्या जातात, शिवाय डिजिटल ब्लॅकमेल यासारख्या गुन्ह्यांना आता कायद्याच्या कक्षेमध्ये आणायचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून झालंय. त्याचबरोबरीने ऍसिड हल्ल्यामधली जी पीडिता ताई आहे तिचंही ओळख उघड करण्यावरती कारवाईची तरतूद या नवीन अमेंडमेंट मध्ये करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीचा शक्ती कायदा जो होता हा एक प्रारंभिक मसुदा होता, तर देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्याला आधुनिक डिजिटल अंमलबजावणी करून योग्य स्वरूप आणण्याचं काम हे त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याला पॅरोल न देण्याबाबतच्या सूचना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. 2014 मध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा कायदा होता, परंतु कोर्टाने त्यावर आक्षेप घेतल्यामुळे तो बंद करण्यात आला होता. या वेळेला मात्र पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने याचं कायद्यात रूपांतर करायचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळे आता बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी जेलमध्ये असतील त्यांना पॅरोलवरती सोडता येणार नाही. आपण जी नसरापूरची घटना बघितली त्यामध्ये या माणसाने, हा विकृत हरामखोर जो होता, याने या आधी स्वतःच्या घरातल्या सुद्धा मुलीवरती अटॅक केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2 गुन्हे होते. तो जेलमध्ये होता आणि जेलमधून न्यायालयाने त्याची मुक्तता केली होती आणि म्हणून तो बाहेर आला होता. आता ती मुक्तता कुठल्या बेसवर केली, कुठल्या आधारे केली याची सुद्धा चौकशी निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे. आता ज्याला जे वाटेल, म्हणजे मला वाईट वाटतं या गोष्टीचं की कशा पद्धतीने राजकीय पोळ्या भाजायचं काम मागच्या 1-2-4 दिवसांमध्ये मी त्या ठिकाणी बघतेय. कोणी म्हणतंय 93,000 महिला बेपत्ता झाल्या राज्यातून. या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी झाल्या असतील आम्ही कधी लपवून ठेवण्याचं काम केलेलं नाहीये. ज्या गोष्टी आहेत त्या लोकांच्या समोर आणायचं काम केलं. कुणी म्हणतं 93,000 महिला बेपत्ता झाल्या, पण त्याच्यातल्या 67,000हून अधिक महिला या मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी पुन्हा आणलेल्या आहेत. त्यांचा पत्ता लावलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवलंय. अल्पवयीन मुलींच्या हजारो प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी मुलींना सुखरूप आणून त्यांच्या घरी पोहोचवायचं काम केलेलं आहे. किशोरवयीन मुलांमध्ये ट्रेसिंग रेट आज 96% पर्यंत गेलेला आहे. आणि या वेळेला सुद्धा देवाभाऊंनी स्पष्ट केलंय की प्रत्येक वेळी बेपत्ता होणारी मुलगी किंवा महिला पळवून नेणाऱ्या केस नाहीत, तर लग्नासाठी किंवा इतर कारणासाठी घरातून पलायन केलेल्या मुलींची तक्रार ही सुद्धा बेपत्ता म्हणून त्या ठिकाणी केली जाते. याच्यावर मला एकच सांगायचंय की सरकारने समस्या लपवलेली नाहीये, तर ती शोधून काढायची आपली क्षमता वाढवलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये रिपोर्टिंग मेकॅनिझम पारदर्शक झालाय. तक्रार नोंदवली जाते, तपास सुरू होतोय आणि त्यामुळे रिकव्हरीचा जो रेट आहे तो सुद्धा त्या ठिकाणी वाढलेला आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही बघता जेव्हा लैंगिक अत्याचाराच्या केसेस होतात कोर्टामध्ये टिकण्यासाठी पुराव्यांची गरज असते आणि तो सुद्धा फॉरेन्सिकचे पुरावे. आता आपल्याकडे 200हून अधिक फॉरेन्सिक व्हॅन या देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्यामुळे आता जागेवरच ज्या रिपोर्टसाठी, ज्या फॉरेन्सिकच्या रिपोर्टसाठी आठवडा लागायचा, आता जागेवरच डीएनए तपास होतो, डिजिटल पुरावे घेतले जातात, सीसीटीव्हीचं एक्स्ट्रॅक्शन होतं, त्याचबरोबरीने केमिकल अनालिसिस तातडीने केले जाते. जवळपास 3,500-4 हजाराहून जास्त हे पुरावे त्या ठिकाणी जमा केले जात आहेत आणि म्हणून आरोपीची सुटण्याची शक्यता ही सुद्धा अगदी नगण्यच्या बरोबरती त्या ठिकाणी आलेला आहे. पॉक्सो महिला अत्याचार प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचं प्रमाण वाढलेलं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी चेक करू शकता. राज्यामध्ये काय काय चाललंय तुम्हाला माहितीये. दामिनी पथक आहे, निर्भया पथक आहे, 112 जो रिस्पॉन्स रेट आहे तो सुद्धा संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचा अधिक आहे. पॉक्सोसाठी न्यायालय चालू आहेत. 90% आरोपपत्र ही 60 दिवसांच्या आत त्या ठिकाणी दाखल करायचं काम चालू आहे. तर हे फक्त भाषण नाहीये, हे भाषण नाहीये, तर प्रत्यक्ष प्रणाली उभारण्याची, महिलांच्या आणि मुलांच्या
सुरक्षेसाठी भक्कम अशी प्रणाली उभारण्याचं हे त्या ठिकाणी काम प्रक्रिया हे सरकारच्या माध्यमातून होतंय. आणि म्हणून मला असं वाटतंय की प्रत्येक विषयावरती राजकीय पोळी भाजायचं जे काही काम महिला आणि मुलींच्या अत्याचाराच्या बाबतीत होतंय हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार काय करतंय हे मला त्या ठिकाणी सांगणं अतिशय गरजेचं आहे. याच बरोबरीने मला आणखीनही तुम्हाला सांगायचंय, माझ्याकडे काही डेटा मी आणलेला आहे, त्या डेटा तुम्हाला सांगते. जानेवारी 2012 म्हणजे हा जवळपास 13 वर्षाचा डेटा तुम्हाला मी सांगतेय. जानेवारी 2012 ते डिसेंबर 2025 पर्यंत 13 वर्षात 1,37,211 मुलं आणि मुली बेपत्ता झाले होते. सरकार कोणाकोणाचे असू दे, पण या 13 वर्षात पोलिसांनी काय काम केलंय की 1,37,211 मुलं मुली बेपत्ता झाले होते. त्यातली 1,31,737 मुलं शोधून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पाठवण्यात आलेलं आहे. एवढंच नाही, मुलींचा जर विचार केला तर 95,000 मुलांपैकी 91,000 मुलं ही त्यांच्या घरी सुखरूप गेलेली आहेत. महिला 48,278 महिलांपैकी 36,581 महिला या परत आलेल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये प्रेम प्रकरण, लव जिहाद हे मुली बेपत्ता होण्याचं प्रमुख कारण म्हणून सगळ्या गोष्टीतून समोर आलेलं आहे. आधी काय व्हायचं की 6-8 महिने तपास व्हायचा आणि त्याच्यानंतर फाईल बंद व्हायची, पण आता तसं होत नाहीये. देवाभाऊंच्या राज्यामध्ये याच्यासाठी एक स्पेशल सेल आहे आणि या प्रत्येक पोलीस स्टेशनचं रँकिंग करून दर महिन्याला त्याचा अहवाल सुद्धा घेतला जातो. हे सुद्धा मला वाटतं सांगणं अतिशय गरजेचं आहे. याच बरोबरीने ज्या वेळेला एक चित्र रंगवलं जातं जे अत्यंत वाईट आहे असं मला वाटतं की कशा पद्धतीने राज्यामध्ये खोटे आकडेवारी सांगून एखाद्या गोष्टीला आणखीन रक्तरंजित करून ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत. खरं तर या प्रकरणांमध्ये मला राजकारण आणायचं नाहीये, पण मी असं ऐकलं की कोणीतरी विशेष अधिवेशनाची सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली. मला आठवण करून द्यायची आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तत्कालीन मुख्यमंत्री हे उद्धवजी ठाकरे होते, त्यावेळेला फेब्रुवारी 20 मध्ये हिंगणघाटचं जळीत कांड तुम्ही झालं बघितलं. या एका महिन्यामध्ये जवळपास 7 ते 8 महिलांनी म्हणजे त्यांना जिवंत जाळण्यात आल्याच्या घटना घडल्या. सप्टेंबर 21 मध्ये साकी नाक्याची बलात्काराची घटना घडली, जिची थेट निर्भया जी दिल्लीची केस झाली तशा प्रकारचा एक अतिशय ब्रुटल अशी ही केस होती की त्या महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिला मारण्यात आलं, तिच्यावर अत्याचार करण्यात आला, अशा पद्धतीची केस झाली. सप्टेंबर 21 मध्ये डोंबिवलीमध्ये सामूहिक बलात्काराची घटना झाली. पुण्यामध्ये रिक्षा चालकांकडनं सामूहिक बलात्कार झाले. कोंढवा असेल, बोबदेव घाट असेल, तिथे सामूहिक बलात्कार झाले. परभणी, जालन्यामध्ये घटना झाल्या. धाराशिव मध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या महिलांच्या घटना झाल्या. अशी फार मोठी यादी आहे, फार मोठी यादी आहे. एवढंच नाही, क्वारंटाईन सेंटर, ज्या क्वारंटाईन सेंटर मध्ये महिला म्हणजे संसर्ग होऊ नये कोविडचा, यासाठी त्या ठिकाणी गेले असताना त्यांच्यावरती विनयभंग झाले, त्यांच्यावर बलात्कार झाले. एवढंच नाही, जगात कुठेच झालं नाही इतका किळसवाणा प्रकार म्हणजे एका मुलीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्याचा सुद्धा नीचपणा हा त्यावेळेला झालेला होता. अशा अनेक घटना झालेल्या आहेत, अनेक घटना. आणि त्यावेळेला मी विशेष अधिवेशन घ्या म्हणून त्यावेळेच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. अधिवेशन तर घेतलं नाही, पण माझ्यावरती गुन्हे दाखल झाले, कोर्टामध्ये केस लढलो आम्ही. मला ही सगळी आठवण करून द्यायची आहे की कशा पद्धतीने की तुम्ही राजकारण या सगळ्या गोष्टींमध्ये करता, की कशा जे चित्र रंगवलं जातं, जे खोटं चित्र रंगवलं जातं, ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या आम्ही कधीच लपवलेल्या नाहीयेत, लोकांच्या समोर आणल्यात. आणि एवढंच नाही तर आम्ही आज त्यासाठी काय करतोय याची सुद्धा सगळी कार्यप्रणाली मी आपल्याला सांगितली. मला एवढंच सांगायचंय की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे उद्धवजी ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं होतं, महामहिम राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. आणि त्या पत्रात काय लिहिलं होतं की भाजप शासित जितके राज्य आहेत त्या राज्यामध्ये काय किती आकडे आहेत महिला अत्याचाराचे, असं करून एक पत्र पाठवलं होतं, जेव्हा की आपल्या राज्यामध्ये इतक्या गोष्टी घडत होत्या. तर या थोडीशी आठवण करून देणं मला वाटतं आजच्या या प्रेसच्या माध्यमाने फार गरजेचं होतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या. मला फक्त इतकंच सांगायचंय की महिला आणि बालकांच्या अशा पद्धतीने होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींची झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. यामध्ये कधीही कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका नाही.
कायदे अत्यंत कडक केलेले आहेत आणि ज्या या घटना होत आहेत त्या घटनांमधून आपल्यालाही बोध घेण्याची गरज आहे. परवा रात्री 11 वाजता ज्या वेळेला मला ही बातमी कळली की पुण्यामध्ये स्वतःच्या आजोबाने आपल्या नातीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मी कालच बातमी वाचली की मामा आणि त्या मामाचा मुलगा आपल्या भाचीवरती गेले 5 वर्ष लैंगिक अत्याचार करत होता. त्याच्या आधी बातमी वाचली की वडील आपल्या पोटच्या मुलीवरती अत्याचार करत होते. म्हणजे कुठे चाललोय आपण? आपण चाललोय कुठे? सरकार आहे, कायदा आहे, प्रशासन आहे, परंतु आता घरात येऊन सरकार आणि कायदा आणि पोलीस तुम्हाला सांगणार आहे की आपल्या लेकरांशी आपण कसं वागायचं? हा सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे असं मला सगळ्यांना या ठिकाणी नक्की सांगायचंय. आणि मला इतकंच सांगायचंय की आज महिला पुढे येतायत. महिला पुढे येतायत, तक्रारी नोंदवल्या जातायत, कारवाई त्याच्यावरती होतीये आणि या हरामखोरांच्या मुसक्या बांधायचं काम सुद्धा सरकारच्या वतीने होतंय. सरकार पूर्णपणे हे पीडितांच्या पाठीशी उभं आहे. अशा घटना होऊ नये याच्यासाठी सुद्धा खबरदारी घेण्याचं काम आहे. परंतु हे जे समाजातले आपण ज्याला म्हणू लांडगे आहेत, या लांडग्यांना ठेचणं हे फक्त सरकारचं आणि पोलिसांचं काम नाही, तर समाजाचं सुद्धा काम आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या विकृतीचा सामना केला पाहिजे असं मला आवर्जून या प्रेसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना सुद्धा सांगायचंय. या संदर्भात आणखीन काय असेल तर विचारा. लैंगिक अत्याचारांचा जो विरोध काय रेकॉर्ड जो अहवाल आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही आता 5व्या क्रमांकावर अहवाल आलेला आहे महानगरामध्ये. याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकावर जयपूर आहे, दुसऱ्या दिल्ली आहे, दुसऱ्यावर जयपूर आहे, तिसऱ्यावर मुंबई आहे, चौथ्यावर हैदराबाद आहे, 5व्यावर पुणे आता पोहोचलेला आहे. घटना वाढलेल्या आहेत पुण्यातल्या. त्यामुळे कुठेतरी सुरुवातीला जी विद्येचं माहेरघर ओळख होती पुण्याची ती कुठेतरी आता लैंगिक अत्याचार. नाही, खरंच आहे की या घटनांची वाढ आपल्याला होताना दिसतीये. मी पुन्हा तुम्हाला हेच सांगेन की या घटनांचं जर तुम्ही नीट जर त्याचा क्रम बघितला किंवा यातले जर तुम्ही त्या घटनेचं माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये पॉक्सोच्या गुन्ह्यांची संख्या ही जास्त आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा 99% आरोपी हे घरातली लोक आहेत. घरातली लोक आहेत जी एखाद्या मुलीसाठी, एखाद्या महिलेसाठी आपली सगळ्यात जास्त सुरक्षित जागा असते, त्याच ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत हे या ठिकाणी दिसतंय. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की पोलीस ज्या वेळेला घटना होते काही तासांमध्ये आरोपी जे आहेत ते पोलीस ताब्यामध्ये घेतात, त्याच्यावरती कारवाई सुरू होते. परंतु ही विकृती थांबवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, ना की फक्त राजकारण करण्याची. आणि या महिलांच्या, या पीडितांच्या दुःखावरती आपल्या आपल्या पक्षाची पोळी भाजायची ही वेळ नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आहे, हे मला या ठिकाणी सांगायचंय. नाही, नक्कीच या संदर्भामध्ये वारंवार आमची भेट झालेली आहे. मी पत्रही दिलेलं आहे, मागणीही केलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे ज्या तारखा दूरच्या असतात त्या न देता त्या लवकर लवकर तारखा घेऊन त्याच्या एंड पर्यंत आपल्याला यायचं असतं. आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेच्या चौकटीत सगळा कारभार होतो याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला अशा लहान बच्चूंच्या ज्या केसेस येतात त्यावेळेला पालकांची ही इच्छा असते ती फास्ट ट्रॅक वरती चालवायला हवी. माझ्यासारख्या कार्यकर्तीलाही वाटतं येस 100% ती फास्ट ट्रॅक वर चालवली गेली पाहिजे, परंतु याची संख्या वाढण्याची गरज आहे असंही मला वाटतंय. महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह कोर्ट ही मागणी आपली बऱ्याच दिवसांपासूनची, येणाऱ्या दिवसामध्ये ती सुद्धा नक्की पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे. पुन्हा तुम्हाला मी मगाशीच जे सांगितलं की ज्या वेळेला हे खरं आहे की त्याचा मूळ मसुदा जो होता तो महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेला शक्ती कायद्याचा आणला होता, परंतु त्यामध्ये फास्ट ट्रॅक आणि त्याबरोबरीने लैंगिक अत्याचार याच्यावरती भर होता. त्यावेळेला आयपीसी आणि सीआरपीसी ही कायद्याची चौकट होती, परंतु त्यानंतर बीएनएस आणि बीएनएनएस ही नवीन कायद्याची चौकट त्या ठिकाणी आली आणि मग त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायचं काम हे मागच्याच बजेट सेशनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. शिवाय आता कायद्याचं क्राईमचं स्वरूप बदलतंय, ज्या घटना होत आहेत, जे अत्याचार होत आहेत त्याचं स्वरूप बदलतंय आणि त्याच्यामुळेच डिजिटल जितके काही आणखीन महिलांना त्रास देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा समावेश या नवीन
कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. शिवाय ऍसिड अटॅकची जी विक्टीम आहे तिचंही नाव कुठेही बाहेर येऊ नये यासाठीची सुद्धा तरतूद या नवीन कायद्यांमध्ये देवेंद्रजींनी केलेली आहे. काही संजय शिरसाट यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे धर्मांतरण आणि लव जॅची प्रकरणं होत आहेत त्याच्या मागे मास्टरमाइंड एमआयएम आणि त्याचे नेते आहेत. बघा कोण कोण मास्टर माइंड आहे मला माहिती नाहीये. त्यांना काय माहिती असेल म्हणून संजय शिरसाटांनी तसं त्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं असेल. पण ही गोष्ट नाकारता नक्कीच येणार नाही की ज्या पद्धतीने धर्मांतरण करण्याचा दबाव टाकला जातोय, ज्या पद्धतीने मुलींना भुलवलं जातंय, कारण केसेस समोर आल्यात. हे मी कशाच्या बेसवर तुम्हाला सांगते की घटना आपण समोर बघतोय. आज TCS सारखी कंपनी आपण बघितली, म्हणजे इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये सुद्धा आता माहित नाही अजून किती ठिकाणी काय आहे ते, परंतु ज्या पद्धतीने आपण बघतोय त्या धर्मांतरणाचा त्या ठिकाणी जबरदस्ती केली जातीये, लव जिहाद सारख्या घटना घडतायत, त्या समोर येताना आपल्याला दिसतायत. त्याच्यामुळे ते जे सांगतायत त्याच्यात पूर्ण असत